नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूया हेडलाईन्स। ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेचाच उमेदवार असेल। ऐरोलीतील मार्गदर्शन मेळाव्यात केसरकरांचे भाष्य। मंत्री दीपक केसरकर यांच्या विधानाने संभ्रम। महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराला सुरुवात। महाड आणि पोलादपूर येथील जनसंवाद दौऱ्यादरम्यान गीतेंनी साधला पत्रकारांशी संवाद। नवी मुंबईत 16 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार। नराधमाला नेरूळ पोलिसांकडून अटक। आरोपी विरोधात पोस्कोनुसार गुन्हा दाखल। आणि खालापूरमध्ये पायरोटास्क एनर्जी कंपनीत भीषण आग। आगीत मशिनरी आणि कच्चा माल जळून खाक। आता पाहूया सविस्तर वृत्त। ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपा यांचं प्राबल्य असल्यानं लोकसभेला उमेदवार आपल्याच पक्षाचा असेल असा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येतोय। ठाणे लोकसभेसाठी रस्सीखेच सुरू असताना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळेल असा दावा केलाय। त्यामुळे शिवसेना आणि भाजपा यांच्या ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारीवरून रस्सीखेच पाहायला मिळते। ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शिबिर ऐरोली येथील हेडगे भवन येथे पार पडले। स्वातंत्र्यवीर सावरकर की ज्यांच्याबद्दल एक काँग्रेसचे मंत्री दिल्लीतून स्टेटमेंट काढतात, दुसऱ्या दिवशी आंदोलन उभं राहतं महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या फोटोला जोडे मारले जातात आणि शेवटपर्यंत त्या मंत्र्याची कधी हिंमत झाली नाही मुंबईमध्ये यायची, याला बाळासाहेब म्हणतात। आणि म्हणून त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलणाऱ्या राहुल गांधीला जाऊन गळा भेट घेणारी लोक हे कधी बाळासाहेबांच्या बद्दल बोलू शकत नाही। म्हणून बाळासाहेबांचं शिवधनुष्य हे तुमच्या बरोबर आहे आणि तो धनुष्यबाण तुमच्या बरोबर आहे, हे कधीही विसरू नका। आणि ती बाळासाहेबांची आठवण आहे। उमेदवार कोणी असेल परंतु निशाणी ठाणे जिल्ह्याची 100% धनुष्यबाणच असणार, म्हणून आपल्याला निश्चितपणे सांगतो की आमच्या सगळ्यांचा निर्धार आहे की आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचंय। का पुढे घेऊन जायचंय? तुमच्या आमच्या मुलांसाठी कामं इथं निर्माण झाली पाहिजे। लाखो नोकऱ्या आपल्या सरकारने निर्माण केलेल्या आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या जनसंवाद दौऱ्याला महाड पोलादपूर येथून प्रारंभ झालाय। पुढे 6 दिवस हा दौरा चालणार असून रायगडमधील या दौऱ्याची सांगता नागोठणे येथे 6 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। नरवीर तानाजी मालुसरे यांची भूमी असलेल्या पोलादपूर तसेच महाड तालुक्यातूनही दौरा प्रारंभ करीत असताना नरवीरांच्या निष्ठेचे उदाहरण देत अनंत गीतेंनी शिवसेना आणि राष्ट्रवादीतून बाहेर पडणाऱ्या नेत्यांवर गद्दारीची जोरदार टीका केली। दाखवाय सगळे जरा या मीडियाला दाखवू द्या। जाणार आहे आता हे दूरदर्शनवरती सगळ्या टीव्ही। गड आला पण सिंह गेला आणि मग असं म्हणतात की त्या कोंडाण्याचं नाव नंतर सिंहगड झालं। हा इतिहास आहे, तो एक वेगळा भाग आहे, त्या तपशिलात मला जायचं नाहीये। मला माहिती आहे हा पूर्ण इतिहास, पण त्याची चर्चा इथं करण्याची आवश्यकता नाहीये। आणि म्हणून आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं म्हणणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरेंची ही पवित्र भूमी, ही पावन भूमी, हा पोलादपूर तालुका। आणि तेवढ्याच करता मी आता तशीच निष्ठेची लढाई या 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्याला लढायची आहे। नरवीर तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत लढायची आहे। लढायची ना? लढणार की नाही? दाखवायची ना? मग ही निष्ठेची लढाई आपल्याला लढायची आहे। आणि ज्यांनी या नरवीर तानाजी मालुसरेंच्या या भूमीला, ज्यांना अख्खा महाराष्ट्र नव्हे सारं जग एक निष्ठावंत म्हणून ओळखतं, त्या नरवीर तानाजी मालुसरेंच्या निष्ठेला ज्यांनी कलंक लावलाय, लावला ना कलंक? कुणी लावला माहिती आहे ना तुम्हाला? नावं घ्यायची गरज आहे का? नावं घेण्याची आवश्यकता आहे का? मग गद्दार शिवसेनेचा असो, गद्दार राष्ट्रवादीचा असो किंवा गद्दार शेका पक्षाचा असो, बरोबर ना चांदे? मग ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली आहे, ज्यांनी ज्यांनी या निष्ठेला कलंक लावलाय,
त्या निष्ठेला ज्यांनी कलंक लावलाय त्यांना धडा शिकवणारी निवडणूक म्हणजे ही रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या महाड आणि पोलादपूर येथील जलसंवाद दौऱ्याच्या दरम्यान गीतेंनी पत्रकारांसोबत संवाद साधलाय. पाहूया नेमकं काय म्हणालेत अनंत गीते. विश्लेषण करायचं कारण नाही आहे, कारण पराभव हा पराभव असतो, विजय हा विजय असतो. झाला मी मोकळ्या मनानं तो पराभव स्वीकारला, परंतु माझं मन ठाम आहे. ते मी आता माझ्या जाहीर भाषणातही केले. मला मतदारांनी नाही नाकारलं, मला जनतेने नाही नाकारलं. त्याही वेळेला मला 4,55,000 मतं मिळाली होती. पराभवाचं शल्य मात्र या रायगडच्या मतदारांच्या मनामध्ये कायम आहे. ते वाट पाहतायत की केव्हा निवडणूक होते आणि हे शल्य आम्ही दूर करतो आणि पुन्हा एकदा अनंत गीते यांना हे रायगडचे खासदार करतो. याची वाट रायगडचा मतदार, रायगडची जनता पाहते. हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. माझा विश्वास रायगडच्या जनतेवर आहे. दुर्दैवानं या महाराष्ट्रानं कधी पाहिलं नव्हतं इतकं नीच आणि गलिच्छ राजकारण. केवळ सत्तेच्या लालसेपोटी भारतीय जनता पक्षानं, अगदी भारतीय जनता पक्ष म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी केवळ सत्तेच्या लालसेपोटी जे नीच आणि गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रामध्ये केलं, हे यापूर्वी कधीही महाराष्ट्रानं पाहिलं नव्हतं. कारण सुसंस्कृत महाराष्ट्र, सुविचारी महाराष्ट्र, सुबुद्ध महाराष्ट्र, विचारवंतांचा महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र, शूरांचा महाराष्ट्र, वीरांचा महाराष्ट्र अशी ओळख असलेल्या या महाराष्ट्रामध्ये हे जे नीच राजकारण, गलिच्छ राजकारण केवळ सत्तेकरता देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलं आहे, त्याबद्दल सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये कमालीचा तिरस्कार आहे, चीड आहे, संताप आहे, आक्रोश आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचं शुक्रवारी निधन झालं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पेझार येथे जाऊन आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, मीनाक्षी पाटील यांचे सुपुत्र, शेकापत जिल्हा चिटणीस ॲडव्होकेट आस्वाद पाटील आदी पाटील कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. पेण तालुक्यातील पूर्व विभागातील ग्रुप ग्रामपंचायत आंबेघर ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपसरपंच पदासाठी एकच अर्ज आल्याने अजित रामचंद्र साळवी यांची सर्वानुमते उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतमध्ये एकूण 8 सदस्य आणि 1 सरपंच असा कारभार चालतो. ग्रामपंचायतीवर नेहमी एक हाती सत्ता राहिलेली आहे. आता भाजपकडे ही ग्रामपंचायत असल्याने येथे नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक सदस्याला उपसरपंच पदाचा बहुमान दिला जातोय. याआधी 2 सदस्यांना उपसरपंच पदाचा मान मिळाला आहे, तर आता गणपतीवाडी गावातील सदस्य अजित साळवी यांच्या गळ्यात उपसरपंच पदाची माळ घातली गेली आहे. यावेळी भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, भाजप कार्यकर्ते तसेच गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रुप ग्रामपंचायत आंबेघर येथे माझी बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाली. त्यासाठी मी सर्व सदस्यांचा व ग्रामस्थांचा ऋणी आहे. मी जो ग्रामस्थांनी आणि सदस्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला पूर्णपणे पात्र राहीन. त्यांचा विश्वास कुठेही तुटणार नाही याची दक्षता घेईन व शासकीय योजना ज्या येतील त्या लोकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी पूर्णपणे प्रयत्न करीन. खेड शहरातील अनिकेत शॉपिंग मॉल या ठिकाणी खाजगी जागेत लावलेला वैयक्तिक बॅनर कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच कोणत्याही प्रकारचा राजकीय बॅनर नसताना अथवा आचारसंहितेचा भंग होईल असे कोणतेही कृत्य नसताना खेड नगरपालिकेचे कर्मचारी नागेश बोंडले यांनी आपल्या खाजगी जागेत घुसून आपला वैयक्तिक बॅनर काढल्याप्रकरणी उद्योजक सदानंद कदम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे तक्रार दिली असून या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याची विनंती त्यांनी केली आहे. शनिवार दिनांक 30 मार्च रोजी खेड शहरातील अनिकेत शॉपिंग मॉल या ठिकाणी माझ्या खाजगी जागेत वैयक्तिक बॅनर माझ्या फोटोसह मी लावला होता. सूड घेणाऱ्यांनी मायेच्या ओलाव्याची अपेक्षा करू नये अशा आशयाचा हा बॅनर होता. लावलेल्या बॅनरमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा उल्लेख केलेला नाही. लावण्यात आलेला बॅनर आपल्या खाजगी जागेत लावला होता. मात्र बॅनर लावल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये खेड नगरपालिकेचे कर्मचारी नागेश बोंडले यांनी हा बॅनर हटवण्यासाठी आपल्याकडे तगादा लावला होता. कोणत्या नियमानुसार हा बॅनर चुकीच्या पद्धतीने लावला आहे याबाबत लेखी पत्र द्या, मी बॅनर काढतो असेही मी त्यांना सांगितले होते. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना अथवा आपला बॅनर कसा चुकीचा आहे हे न पटवून सांगता
त्याच दिवशी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आपल्या खाजगी जागेतील तो बॅनर त्याने हटवला। या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडून आपल्याला प्रेशर असल्याचं त्यांनी सांगितलं। श्री बोंडले यांनी आपल्या अन्य 5-6 कर्मचारी घेऊन रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा बॅनर हटवला, याचा खुलासा मला आपल्याकडून अपेक्षित आहे। याबाबत योग्य ते उत्तर न मिळाल्यास नगरपालिका कर्मचारी नागेश बोंडले कोणाच्या तरी दबावाखाली काम करतात का असा मेसेज समाजात पसरू शकतो। त्या दिवशी सुट्टी असताना नगरपालिका कर्मचारी श्री नागेश बोंडले अन्य 5 ते 6 कर्मचारी यांना सोबत घेऊन माझ्या खाजगी जागेत प्रवेश करून माझ्या बॅनरची केलेली नासधूस योग्य नाही। तसेच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे शोभत देखील नाही। बॅनर हटवण्यासंदर्भात योग्य ते कारण मला सांगितले असते तर मी स्वतःहून देखील बॅनर काढला असता। मात्र श्री नागेश बोंडले यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणतेही नोटीस न देता माझ्या खाजगी जागेत कारण नसताना येऊन माझा बॅनर व माझ्या मालमत्तेचे केलेलं नुकसान संतापजनक आहे। तरी माझ्या अनिकेत शॉपिंग मॉल समोरील माझा वैयक्तिक बॅनर का काढला, कोणत्या नियमानुसार काढला, याबाबत मला लेखी खुलासा मिळणे अपेक्षित आहे। तसेच श्री नागेश बोंडले या अधिकाऱ्यांवरती कोणत्या प्रकारची कार्यवाही केली जाईल याचा देखील खुलासा हवा असे पत्र उद्योजक सरानंद कदम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रायगड यांना दिलेले आहे। नवी मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडलाय। शेजारी राहणाऱ्या 16 वर्षाच्या मुलीवरती 20 वर्षाच्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या मुलीसोबत तिच्या मनाविरुद्ध गैरवर्तन करण्यात आले आहे असा गुन्हा दाखल केला गेला होता। त्यानुसार नेरूळ पोलिसांनी अवघ्या काही तासातच या 20 वर्षाच्या आरोपीला अटक केली आहे व पोस्कोनुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। अधिक तपास नेरूळ पोलीस करीत आहेत। ये जो आरोपी है उसने एक 16 साल की नाबालिग बच्ची के साथ किया है, ये जबरदस्ती किया था। उसका मामला अपने पुलिस स्टेशन में दर्ज हुआ था, तो कल उसको हम लोगों ने पकड़ लिया है, ठीक है, पुलिस कस्टडी में है। उसकी उम्र 23 ईयर्स है जी, और कुछ काम नहीं करता है। फैमिली बैकग्राउंड उसका लेबर क्लास ही है जी। उसके बाजू में लड़की रहती थी। ये आरोपी और उनकी पहले से कोई पहचान वगैरह थी या बाजू में रहने वाली है। मतलब जो भी प्यार मोहब्बत तो नहीं बोल सकते, मतलब लड़की नाबालिग है जी, हाँ, लेकिन जबरदस्ती किया है, जबरदस्ती कर दिया है। मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ घाटातील वळणावर क्रेन पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली। त्यामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। यावेळी लांजा पोलीस व हातकंबा महामार्ग पोलीस दाखल होऊन महामार्गाची एक लेन सुरू करण्यात आली। क्रेन पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात ऑइल रोडवर पडल्यामुळे सायंकाळपर्यंत क्रेन बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू होते। ब्लॅक पॉइंट अशी ओळख असलेल्या या वेरळ घाटात अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही किंवा पर्यायी मार्ग देखील बनवण्यात आलेला नसल्यामुळे वाहतूक चालक तसेच प्रवासी वर्गाला याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। खालापूर तालुक्यातील ताकाई आडोशी रस्त्यावरील ढेकू गावाजवळ असलेल्या पायरोटास्क एनर्जी कंपनीत आग लागून कंपनीतील मशिनरी आणि कच्चा माल पूर्णतः जळून खाक झालाय। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येते। संध्याकाळच्या दरम्यान पायरोटास्क एनर्जी कंपनीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचं समजताच मशिनरीवरील कामगारांनी सर्व कामगार आणि स्टाफला बाहेर काढले। त्यानंतर अग्निशमन दलास आणि खोपोली पोलीस ठाण्यात संपर्क करून घडलेला प्रकार सांगताच खोपोली अग्निशमन दल, टाटा स्टील अग्निशमन दल, आलाना अग्निशमन दल, JSW, पालीफाटा अग्निशमन दल तसेच खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहोचून घटनेचं गांभीर्य लक्षात घेताच अग्निशमन दलाच्या जवानांनी फोमचा वापर करत आग विझवण्यास सुरुवात केली। 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले। या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली। मात्र या आगीत कंपनीचं लाखोंचं नुकसान झाले। यावेळी महसूल प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी भरत सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली। या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ, फक्त माझे कोकण।